1965च्या युद्ध काळात तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी दिलेला जय जवान जय किसान हा नारा आजही देशाच्या मनात जिवंत आहे। सीमेवर देशाचं रक्षण करणारा जवान आणि शेतात राबून अन्न सुरक्षा जपणारा किसान हे देशाचे खरे आधारस्तंभ आहेत। पण नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील अजंग वडेलमध्ये हा नारा केवळ घोषणेत राहिलेला नाहीये, तर तो प्रत्यक्ष कृतीत उतरवलाय। लष्करी सेवेनंतर माजी सैनिकांनी शेतीची वाट धरली। लष्करातील शिस्त, नियोजन आणि टीम वर्क शेतीत आणलं। शेतकऱ्यांना सोबत घेत आधुनिक शेतीचा प्रयोग उभा केला। जय जवान ते किसान आणि किसान ते सहकार। स्वातंत्र्य दिनानिमित्त पाहूयात या मातीच्या खऱ्या नायकांची यशोगाथा पुढारी न्यूजच्या खास रिपोर्टमधून। लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान हा नारा दिला होता। हाच नारा नाशिक जिल्ह्यातील अजंग वडेल या गावामध्ये प्रत्यक्षात रुजवला जातोय। कधी काळी सीमेवर देशाचं रक्षण करणाऱ्या माजी सैनिकानं आता आपल्या हाती शेतीची धुरा घेतली आहे आणि अनेक शेतकऱ्यांना सोबत घेऊन सहकाराचा नवा प्रयोगही या ठिकाणी केला जातोय। वर्ष 1965 देश युद्धाच्या सावटाखाली होता। सीमेवर जवान लढत होते। या तत्कालीन परिस्थितीत पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींनी देशाला जय जवान जय किसान हा मंत्र दिला। आज जवळपास 6 दशकांनंतर याच घोषणेचा एक नवा आणि तितकाच प्रेरणादायी अर्थ पाहायला मिळतोय नाशिकच्या मालेगाव तालुक्यातल्या अजंग वडेलच्या मातीत। इथे सीमेवर देशसेवा बजावलेला एक माजी सैनिक आता मातीची सेवा करतोय। लष्करातील तीच कडक शिस्त, चोख नियोजन आणि अजोड टीमवर्क या त्रिसूत्रीच्या जोरावर त्यांनी शेतकऱ्यांना एकत्र आणलं आणि आधुनिक शेतीचा एक यशस्वी प्रयोग उभा केलाय। विशेष म्हणजे या अनोख्या प्रयोगाची दखल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही घेतली। 2023 मध्ये मन की बात या कार्यक्रमात माजी सैनिक शिवाजीराव डोळे आणि त्यांच्या व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह याच्या कामाचा गौरवपूर्ण उल्लेख पंतप्रधान मोदींनी केला होता। त्यामुळे माजी सैनिक ते प्रगतिशील शेतकरी आणि प्रगतिशील शेतकरी ते यशस्वी सहकार अजंग वडेलचा हा अभिमानास्पद प्रवास आज थेट देशपातळीवर पोहोचलाय। शेतकऱ्यांनी शेती नाही करायला पाहिजे, शेतकऱ्यांनी शेतीमध्ये उद्योजक बनायला पाहिजे, शेतीशी पूरक व्यवसाय करायला पाहिजे, जेणेकरून त्याच्यातून जे उत्पाद आमदनी वाढेल तर शेतकरी हा सशक्त होऊ शकतोय। म्हणून एक रोल मॉडेल म्हणून ह्या ठिकाणी 1,500 गिरगाई स्वतः आम्ही पाळून गाईच्या गोबर आणि गोमूत्रापासून आम्ही शेतीला विषमुक्त केलेला आहे। या शेतीमध्ये अत्याधुनिक सॉइल टेस्टिंग, वॉटर टेस्टिंग आणि PTOची लॅब उभी केलेली आहे। कारण आम्हाला कळायला पाहिजे शेतीमध्ये कशाची कमी आहे, कशाची मात्रा वाढलेली आहे। त्याचबरोबर गिर गायच्या गोबर आणि गोमूत्रापासून आम्ही एक दुय्यम व्यवसाय पंचगव्य अगरबत्ती, इको फ्रेंडली नॅचरल पेंट, धूपकोन, मायक्रोन्यूट्रियन, व्हर्मी कंपोस्ट असे नवीन उपक्रम राबवलेले आहे। आणि त्याच्याचबरोबर जर सांगायचं ठरलं शेतीमध्ये जे उत्पादन होतं आम्ही त्याचं व्हॅल्यू ॲडिशन वाढवण्यासाठी त्याचं बाय प्रोडक्ट तयार केलेले। फॉर एक्झाम्पल 150 एकर आम्ही जर हळद उगवतो तर तिला आम्ही प्रोसेस केल्यामुळं 18 ते 20 रुपये किलोची हळकुंड, 30 रुपयाची हळकुंड जेव्हा आपण दळतो त्यांना तर तेच 300-350 रुपये किलोनं त्याचे रेट वाढतो। म्हणजे शेतकऱ्यांनी शेतीमध्ये पिकाचं व्हॅल्युएशन वाढवण्यासाठी प्रोसेसिंगमध्ये जायला पाहिजे। शिवाजीराव डोळे यांनी लष्करी सेवेनंतर थेट शेतीची वाट धरली। लष्करातील कडक शिस्त त्यांनी शेतीत आणली, चोख नियोजनाचा वापर केला आणि विखुरलेल्या शेतकऱ्यांना एकत्र आणण्यासाठी उभी केली सहकाराची अजोड ताकद। यातूनच मालेगावच्या अजंग वडेलच्या शिवारात आकाराला आला व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्हचा भव्य प्रयोग। तब्बल 528 एकर क्षेत्रावर विस्तारलेला हा कृषी प्रयोग केवळ पारंपरिक शेतीपुरता मर्यादित नाही। इथे शेतीला एका नव्या उद्योगाचं स्वरूप दिलं जातं। कृषी मालावर प्रक्रिया करणे असो, त्याचं मूल्यवर्धन करणे असो, आधुनिक साठवण असो की बाजारपेठेची भक्कम जोड देणं असो, प्रत्येक टप्प्यावर कॉर्पोरेट नियोजनाची झलक दिसते। काजू प्रक्रिया, दूध प्रक्रिया, फळे, भाजीपाला व्यवस्थापन आणि अत्याधुनिक कोल्ड स्टोरेज। थोडक्यात सांगायचं तर शेतीतून थेट मूल्य निर्मितीचा हा एक क्रांतिकारी ब्रँड आता उभा राहिला आहे। आज वेंकटेश्वरा ने एक प्लेटफॉर्म दिया है जिसमें एक रिटायर्ड फौजी जवान हो, एक अफसर हो, वो आके ज्वाइन कर सकता है और अपनी इज्जत से अपने हिसाब से एक बिजनेस को ज्वाइन कर सकता है और देश के प्रति कंट्रीब्यूट कर सकता है। जहाँ तक किसानों की बात है, किसानों के लिए भी वेंकटेश्वरा ने बहुत काम किया है। आज वेंकटेश्वरा करीब 14 राज्यों में विस्तृत हो चुका है। इन राज्यों में उसने किसानों के साथ डायरेक्टली ज्वाइन करके
उनको उनकी ज़मीन की फसल कब कौन सी फसल उगानी है, उस ज़मीन के लिए ज़मीन की परख करना, पानी की परख करना, मिट्टी की परख करना, बीज की परख करना, क्वालिटी कंट्रोल करना, उसमें हम फ्री ऑफ कॉस्ट उनको मदद कर रहे हैं और उनको ट्रेनिंग दे रहे हैं कि कब कैसी क्या करना है। यहाँ तक कि वेंकटेश्वरा किसानों से डायरेक्ट प्रोड्यूस लेके उनको अच्छे भाव देके उनका माल सस्ते दामों पे मार्केट में खासकर फौजी फैमिलीज और जो इसके उपभोक्ता है उन तक पहुंचाने के काम कर रहा है। या आधुनिक शेतीची खरी सुरुवात होते थेट मातीपासून. इथे केवळ पीक घेतलं जात नाही, तर सर्वप्रथम माती परीक्षणाला महत्त्व दिलं जातं. जमिनीची मूळ सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी रासायनिक खतांना फाटा दिला जातो. गांडूळ खत, शेणखत आणि विविध जैविक घटकांचा पुरेपूर वापर करून शाश्वत शेती केली जाते. कारण इथला उद्देश अगदी स्पष्ट आहे. उत्पादन तर वाढवायचंय, पण आपल्या धरणी मातेची मूळ ताकदही कायम टिकवायची आहे. याच शाश्वत उद्देशाने व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्हच्या माध्यमातून शेतीवर आधारित अनेक नवनवीन प्रयोग केले जातात. एकीकडे देशी गोवंशाचं संगोपन करणारी भव्य गोशाळा, दुसरीकडे शुद्ध सेंद्रिय शेती आणि अगदी शेतीपूरक उद्योग म्हणून ग्रामीण महिलांना सक्षम करणारी अगरबत्ती निर्मिती. थोडक्यात काय तर अजंग वडेलच्या या मातीत शेतीभोवती रोजगाराची एक अखंड आणि स्वावलंबी साखळी उभी करण्याचा यशस्वी प्रयोग सुरू आहे. आणि इथे जेवढ्या प्रकारचे पिके लावले आहे, जसं म्हणजे डाळिंब लावलाय, चिकू लावलाय, सीताफळ लावलाय, त्यानंतर आंबा लावलाय, हे सगळं आपण 100% ऑर्गॅनिक पद्धतीने करतो. आता तुम्ही म्हणाल ऑर्गॅनिक पद्धतीने कशी करता, तर आपल्याकडे 1500 जवळपास गिरगाई आहे आणि ह्या सगळ्या गिरगाईचं जे शेण आहे, गोमूत्र आहे, याच्यापासून आपण गांडूळ खत तयार करतो. एकदम सुंदर क्वालिटीचं गांडूळ खत, त्यापासून निघालेलं जीवामृत आहे. आपल्या इथं जीवामृत सुद्धा प्लांट आहे. ते जीवामृत, गांडूळ खत, त्यापासून निघालेली स्लरी, हे सगळे उत्पादनं आपण शेतामध्ये वापरतो आणि शेतामध्ये वापरल्याच्या नंतर त्याच्यापासून जे उत्पादन निघते, फळं निघते, हे पूर्णपैकी 100% ऑर्गॅनिक पद्धतीने असते आणि ते पूर्णपणे रेसिड्यू फ्री असते आणि ते आपण वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये एक्सपोर्ट करतो. म्हणजे जसं गल्फ कंट्रीमधून डिमांड आहे, त्यांचा जो रेसिड्यू लेवल आहे त्यानुसार त्यांना आपण ते डिमांड आपण पूर्ण करतो. बघा, जवळजवळ 150 एकरमध्ये डाळिंब आहे, 50 एकरमध्ये आंबा आहे, चिकू आहे, सीताफळ आहे, त्यानंतर हळद आहे. हळद आपली NPOP नॅशनल प्रोग्राम ऑफ ऑर्गॅनिक प्रोडक्शन याच्यामध्ये आपण सर्टिफाईड आहे. म्हणजे आपलं ऑर्गॅनिकचं सर्टिफिकेट आपल्या गव्हर्नमेंटकडून भेटलेलं आहे. 100% ऑर्गॅनिक आहे. 3 वर्षाचा प्रोग्राम असतो, ते पण आपण पार केलेला आहे. तर आपल्याकडे ऑर्गॅनिक हळदसुद्धा आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे फळभाजी आहे. म्हणजे जसं आता भाजीपालामध्ये टमाटर आहे, मिरची आहे, हे सुद्धा आपण एक्सपोर्ट करतो. जय जवान जय किसान या ऐतिहासिक घोषणेचा खरा आणि जिवंत अर्थ इथे जगासमोर येतो. कधी काळी देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर हातात बंदूक घेऊन छातीचा कोट करणारा जवान आज त्याच जिद्दीने हातात नांगर धरून देशाच्या अन्न सुरक्षेसाठी राबतोय. सीमा बदलली, लढाईचं स्वरूप बदललं, पण या मातृभूमीसाठी काहीतरी करून दाखवण्याची ती धगधगती जिद्द मात्र कायम आहे. माजी सैनिकांचा दांडगा लष्करी अनुभव, शेतकऱ्यांची अथांग मेहनत आणि त्याला मिळालेली सहकाराची अजोड ताकद, या त्रिवेणी संगमातून आज ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक नवा सुवर्णकाळ पाहायला मिळतोय. केवळ शेतीच नाही, तर इथून स्थानिकांना हक्काचा रोजगार मिळतोय. ग्रामीण तरुणांना आधुनिक तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण दिलं जातं आणि शेतीपूरक व्यवसायाच्या माध्यमातून प्रगतीच्या नव्या वाटा खुला होत आहेत. अजंग वडेलचा हा प्रयोग आज देशातल्या प्रत्येक गावासाठी एक दीपस्तंभ ठरतोय. म्हणूनच अभिमानाने म्हणावंसं वाटतं, जय जवान जय किसान. तर सगळं काम करतो आम्ही. गवत कापायचं, निंदायचं, भाजीपोला तोडायचा, डाळिंब तोडायचं, आंबे तोडायचं, सगळं काम करतो. हळद काढायचं, लावायचं, सगळं काम करतो. आम्हाला जशी कंपनी चालू झाली तशी आम्हाला इथं कामाची वन नाही. डबे बांधले का इथं कामाला येतो आम्ही गाड्या करून. कुठंच आम्हाला असं नाही का आम्ही आज काम करू आणि उद्या नाही आहे. आम्हाला कायमचं स्वरूप 6 वर्षापासून काम आहे इथं. खूप फरक आहे घरची शेतीचे आणि इथली शेतीचं. इथं म्हणजे सगळं ऑर्गॅनिक आहे, केमिकलचं म्हणजे काही विशेष नाही. इथं पीक येतं पण थोडं लेट येतं, पण एकदम ऑर्गॅनिक पद्धतने येतं. आणि घरची म्हणजे मग ते कसं आहे, शेतकरी लोक कसं मग आम्ही सगळे फवारणं मारून आमचे पद्धतनं आम्ही तिकडे करतो, पण इथली जी शेती आहे ती 1 नंबर आहे. म्हणजे जसं की ज्यांचं शिक्षण ज्यात झालं असेल, जसं की आपल्याकडे 1500 गिरगाई आहेत. गिरगाईच्या दुधापासून आपण घी वगैरे बनवतो, गिरगाईच्या शेणापासून पंचगव्य अगरबत्ती बनवतो. तर मग दूध डेअरी मध्ये ज्या गोष्टी असतात, त्यानंतर आपल्याकडे सॉइल टेस्टिंग लॅब आहे. त्या सॉइल टेस्टिंग लॅबमध्ये मुलांचं जे
आपल्याकडे ॲग्रोनॉमिस्ट आहेत, त्यानंतर केमिस्ट आहेत. तर केमिस्ट म्हणून मुलांना असं वाटत असेल की आपण बाहेर जॉब करू शकतो, पण इथे जी सॉइल टेस्टिंग लॅब आहे तिथे त्यांना चांगला रोजगार मिळाला आहे. आता माझ्यासारख्या पण यंग पिढीला इथे खूप चांगला रोजगार मिळाला. प्रत्येकाचं जे क्षेत्र आहे त्याला त्या क्षेत्रानुसार इथे वर्क अवेलेबल आहे. आणि प्लस त्यांना असं नाही, बाहेर गावून जे विद्यार्थी म्हणजे जे आपल्याकडे जॉबला आले आहेत तर त्यांना मेन गोष्ट असं असते खाण्याचं आणि खाण्याचं. ते साहेबांनी ते या संस्थेमार्फत सगळ्या गोष्टी सॉल्व्ह केल्या आहे. त्यांना राहण्यासाठी आणि खाण्यासाठी निःशुल्क असे मेस आहे आणि रूम पण अवेलेबल केले आहेत. 6 दशकांपूर्वी लाल बहादूर शास्त्रींनी दिलेला जय जवान जय किसान हा ऐतिहासिक नारा एका माजी सैनिकानं प्रत्यक्षात कृतीत आणला. इथल्या कष्टकरी शेतकऱ्यांनी त्याला मोलाची साथ दिली आणि सहकाराच्या शक्तीनं या संपूर्ण प्रयत्नाला एक व्यापक देशपातळीवरचं रूप दिलं. देशाच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून लढणारा जवान असो की उन्हातान्हात राबून देशाची भूक भागवणारा किसान, दोघांचा गणवेश वेगळा असला तरी ध्येय मात्र एकच आहे आणि ते म्हणजे निस्सीम देशसेवा. 6 दशकांपूर्वी लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान हा नारा दिला होता आणि तोच नारा या अजंगवडेलच्या मातीमध्ये रुजवला जातोय. ज्या जवानांनी सीमेवर हातात बंदूक घेतली होती तेच जवान आता आधुनिकतेचा नांगर हातात घेऊन शेतीची कास धरताय. शेतकऱ्यांना सोबत घेऊन सहकाराची नवी ताकद उभी करताय आणि राष्ट्र निर्माणाची नवी लढाई सुद्धा या ठिकाणी लढताना दिसून येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर पारगजेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, अजंगवडेल, नाशिक.